गुरूंना आणि देवाला नमस्कार करताना हा जो श्लोक आहे, जो समर्थांनी लिहिलेला आहे, हा तुम्ही तुमच्या मुलांकडनं रोज म्हणून घेऊ शकता. पुढे जाण्याच्या आधी ह्या श्लोकात ची 2 रूपं आहेत. म्हणजे काही जण स्थळाच्या जागी ठिकाण म्हणतात. तर श्लोकाच्या शेवटी मी तुम्हाला ती जी 2 वाक्य आहेत जिथे स्थळाच्या ठिकाणी ठिकाण म्हटलेलं आहे तेही म्हणून दाखवेन. तर श्लोक असा आहे, ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, त्या त्या स्थळी हे निज रूप तुझे, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. आता जिथे सुरुवातीला ज्या ज्या स्थळी हे, तर त्याच ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे. बाकी पुढचा जो उरलेला श्लोक आहे तो सेमच आहे. तर त्याच्यामुळे तुम्हाला जे सोपं आणि सोयीस्कर वाटेल, दोन्ही योग्य आहेत. मी दोन्ही माझ्या मुलींना शिकवलेले आहेत. तर तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही ते म्हणू शकता.